नमस्कार मंडळी, अश्विनीज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आणि आज आपण बनवणार आहोत ब्राउन राईसची खिचडी। चला मग आपण सुरू करूयात। सर्वप्रथम आपण एका कुकरमध्ये तेल टाकायचे आहे। तेल कमी प्रमाणात वापरायचे, कारण वेट लॉस मध्ये तेल कमी प्रमाणात वापरणे चांगले असते। त्यानंतर तेल तापल्यावरती 1 चमचा राई टाकायची आहे। राई टाकल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आता जिरा टाकायचा आहे 1 चमचा। एक टेबलस्पून हिंग घेतले आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये गरम मसाला टाकणार आहोत 1 चमचा। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर 1 चमचा टाकणार आहोत। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट टाकणार आहोत। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये बारीक कापलेले गाजर टाकत आहोत। त्याच्यानंतर आपण टोमॅटो टाकणार आहोत। एक अख्खा टोमॅटो मी कापून टाकलेला आहे। त्याच्यानंतर आपण एक कांदा टाकणार आहोत कापलेला। त्याच्यानंतर आपण ग्रीन वाटाणे टाकणार आहोत। हे सर्व छानपैकी हलवून घ्यायचे आहे। ते 5 मिनिटांचे चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचं आहे। आता मी 1 वाटी मूग डाळ टाकणार आहे। हे मी 10 मिनिटं भिजत ठेवली होती। त्यानंतर मी त्याच्यामध्ये हे ब्राउन राईस टाकणार आहे, जे मी 10 मिनिटं भिजत ठेवले होते। त्यानंतर मी त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकत आहे। आता मी त्याच्यामध्ये 5 वाटे पाणी टाकणार आहे। त्यानंतर कुकरचे झाकण लावून 5 शिट्या करून घ्यायच्या। चला मी आता तुम्हाला ही कुकर उघडून दाखवत आहे। हे बघा, नॉर्मल राईस सारखं आणि स्मेलला पण सेम नॉर्मल राईसचं स्मेल येत आहे। खूप डिलिशियस, हेल्थी आणि वेट लॉससाठी हेल्पफुल अशी हे खिचडी भात तयार झाला आहे। तुम्हाला मी आता हे सर्व करून दाखवणार आहे। त्याच्यावर मी आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकत आहे आणि त्यानंतर ते एकत्र मिसळून घ्यायचे आहे आणि खायला घ्यायचे। ज्यांना भात खायला आवडते पण वेट लॉस पण करायचं आहे, त्यांच्यासाठी ही उत्तम अशी रेसिपी आहे। तुम्हाला ही माझी वेट लॉसची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।